नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आपला आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला मध्यरात्रीपासून जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे आणि जे आहे आपला अंदाज या ठिकाणी एकदम खऱ्या ठिकाणी खरा ठरलेला आहे. कारण की आज मध्यरात्रीपासून जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. काही ठिकाणी जे आहे पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर काही भाग हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे काही भागामध्ये या ठिकाणी अ, काही भाग जे आहे पाण्याखाली या ठिकाणी गेलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो या ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे तो एकदम या ठिकाणी कालचा अंदाज या ठिकाणी एकदम खरा ठरलेला आहे. आणि आता आपण जे आहे उद्याचा अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर उद्या आहे 2 सप्टेंबर. तर उद्याच्याला जे आपल्याला कोणत्या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता होणार आहे, तर उद्याचा या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, त्याआधी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जे आपल्याला आता सध्या जे आहे रात्रीचे 7 वाजलेले आहेत आणि आता सध्या आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये जे या ठिकाणी पावसाचं जे या ठिकाणी जोर सुरूच आहे. तर सध्या जे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जे आहे सोलापूर, तसेच जे आहे परभणी, नांदेड, तसेच चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या भागामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आणखीन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस जे आपल्याला जे आहे तसेच बीड आणि माजलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, तसेच जे आहे अकोला, अमरावती या भागामध्ये थोडंफार जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला नागपूर, वर्धा आणि जे आहे यवतमाळ, तर या भागामध्ये थोडंफार आपल्याला अतिवृष्टीची शक्यतासुद्धा जे आपल्याला आज रात्री दरम्यान आपल्याला थोडं काही भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच उद्या हा पाऊस जे आपला शेतकरी मित्रांनो जवळजवळ हा विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला आता सध्या पावसाला उघडीप राहणार नाही. या ठिकाणी पावसाचा जोर जे या ठिकाणी कायमच राहणार आहे. उद्या पहाटेपर्यंत आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाचा जोर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे उद्याच्या हवामानामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे. कारण की आता जो पाऊस पडणार आहे उद्याचा, हा पाऊस फक्त जे आहे आज पहाटेपर्यंत फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जे आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळेल. परंतु उद्या सकाळच्या दरम्यान हा जे आहे मराठवाड्यामध्ये जे आपल्याला जे आहे उद्याच्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यतासुद्धा जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामधील जे आहे माजलगाव, परळी, तसेच जे आहे परभणी, नांदेड, हिंगोली, तसेच बीड, केज, लातूर, उदगीर आणि तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, करमाळा, जामखेड आणि जे आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान जे आहे आपल्याला अतिवृष्टीसारख्या या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामधील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या जवळ दुपारपर्यंत जे आपल्याला या ठिकाणी पावसाचा जोर या ठिकाणी कायम राहील. दुपारपर्यंत म्हणजे उद्याच्याला जे आहे अतिवृष्टीची जी होणार आहे उद्याच्याला मराठवाड्यामध्ये होणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्या या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता उद्याच्याला आपल्याला राहणार आहे. उद्यासुद्धा नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे. तसेच दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, जामखेड, बीड, केज, परळी, लातूर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, तसेच जे आहे पंढरपूर, सोलापूर आणि या सर्व भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या जोरदार ते म्हणजे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्याला जे आहे अतिवृष्टी आता मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये होणार आहे. आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा कमी होईल. परंतु जे आहे हिंगोलीपासून जे आपला म्हणजे जो परभणीपासून जो भाग आहे, परभणी जिल्ह्यापासून आणि नांदेड जिल्ह्यापासून जे आपल्या या ठिकाणी त्या भागापासून आपल्याला जे आहे संपूर्ण म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला अतिवृष्टीची शक्यता जी आहे आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. आणि तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे सोलापूर तर या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान आपला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जो नगरचा भाग आहे, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे अतिवृष्टी होणार आहे, तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर नगर जिल्ह्यामधील जो भाग आहे पाथर्डी, कडा, राळेगण आणि कडा
तसेच आष्टी, जामखेड, मिरजगाव आणि जळगाव तसेच जे आहे श्रीगोंदा, पेडगाव, दौंड, केज, कर्जत. तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान थोडंफार अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या भागामध्ये अतिवृष्टी शक्यता आपल्याला उद्या जे आहे सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळू शकते. रात्रीच्या दरम्यान अतिवृष्टी शक्यता आपल्याला जे आहे नगर जिल्ह्यामध्ये राहणार आहे. तर उद्या नगर जिल्ह्यामध्ये जे आपला सायंकाळपासून म्हणजे दुपारनंतर आपल्याला जे आहे नगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये जे आपला उद्याच्या सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान जे आपला अतिवृष्टी शक्यता आपल्याला या अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उद्या नगर जिल्ह्यामध्ये जे आपला अतिवृष्टी होणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्याला जे आहे अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी जोरदार ते मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जवळजवळ म्हणजे सर्वच भागामध्ये आपल्याला जे आहे मराठवाडा आणि नगरचा जो भाग आहे पूर्ण नगर जिल्हा जे आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळेल. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. उद्याच्याला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार आणि परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि सोलापूर, पंढरपूर. तर या सर्व भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे अतिवृष्टी शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला सर्वात जास्त पाऊस आपल्याला याच भागामध्ये आपल्याला जे आहे या जिल्ह्यामध्ये राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे जे विदर्भातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जर तुम्ही विदर्भामध्ये जे आहे फक्त आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे आज पहाटेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये. आणि विदर्भातील जिल्ह्यामधील पावसाचा जोर जे आहे आज पहाटे सकाळपासून जे आपला उद्या आज फक्त पहाटेपर्यंत जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील. आणि त्यानंतर जे आहे हा पाऊस संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहणार आहे. उद्याच्याला जे आपल्याला उद्या सकाळपासून जो पाऊस सुरू होईल तो संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि जवळ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला राहणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आज जो अतिवृष्टी झाली आहे ती फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये झालेली आहे. परंतु जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला आज अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये झालेली आहे. परंतु उद्याच्याला जे आहे या ठिकाणी वातावरणामध्ये बदल झालेला आहे. कारण की उद्याच्याला फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये उद्या विदर्भामध्ये सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही. फक्त आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जे आहे उद्या सकाळपासून जो पाऊस सुरू होईल मराठवाड्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नगर जिल्ह्याचा जो भाग आहे नगर जिल्हा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे नगर जिल्ह्यापासून तर जो परभणी जिल्ह्यापर्यंत जो भाग आहे नगर ते परभणी आणि इकडे जे आहे छत्रपती आपलं जालन्यापासून ते जळगावपासून छत्रपती संभाजीनगरपासून तर सोलापूर जिल्हा. तर या सर्व जो भाग आहे यामधला या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला जे आहे अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जी अतिवृष्टी जे आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. केज, परळी, बीड, माजलगाव, जामखेड, करमाळा, इंदापूर, बार्शी तसेच तुळजापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला मी अतिवृष्टी कधी होणार ते सुद्धा या ठिकाणी आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर अतिवृष्टी जे आपल्या उद्याच्याला जे आहे उद्या 2 तारखेला जो अतिवृष्टी शक्यता आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान जे आपल्याला अतिवृष्टी शक्यता लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा तसेच जे आहे परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. उदगीर आणि जे आहे परळी आणि परभणी आणि माजलगाव तसेच सोलापूर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे जो हा पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे पावसाचा जोर. आणि त्यानंतर जे आपला दुपारच्या दरम्यान लातूर जिल्ह्यापासून ते जवळजवळ परळी, केज तसेच जे आहे पेठ, बार्शी, करमाळा, जामखेड, इंदापूर तसेच बारामती, करमाळा, दौंड या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता जे आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये राहणार आहे. उद्या सायंकाळच्या दरम्यान सायंकाळ ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान जे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो ही अतिवृष्टी जी आहे नगर जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका तसेच जे आहे कडा, राळेगण, आष्टी आणि
या सर्व भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जो उद्याच्याला जो आहे पाऊस मराठवाड्यामध्ये सकाळपासून सुरू होईल, तो जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि अतिवृष्टीची शक्यतासुद्धा राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्याला आहे बैलपोळा आणि उद्या बैलपोळ्याच्या दिवशी जे आहे राज्यामध्ये ज्या भागामध्ये पाव जे आहे नदी नाले भरले नाही, त्या भागामध्ये सुद्धा जे आपला नदी नाले एक होतील असा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्यालाच राहणार आहे। उद्याच्याला कितका म्हणजे खूप पाऊस राहणार आहे उद्याच्याला। उद्या सर्वात जास्त पाऊस हा जे आहे मराठवाडा, संपूर्ण मराठवाड्यामधील भाग आणि जे आहे तसे पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे या ठिकाणी अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्याला राज्यामध्ये फक्त उद्याच्याला जे आहे सर्वात जास्त पाऊस आहे, त्यानंतर 3 तारखेपासून जे आहे राज्यातील पावसात जर पुन्हा एकदा कमी होणार आहे। फक्त आज जो पाऊस पडला तो विदर्भातील जिल्ह्यामध्ये पडला आणि उद्या जो पाऊस पडणार आहे तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि नगर जिल्ह्यापर्यंत हा पाऊस राहील। त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी हवामान या ठिकाणी जाणून घेऊ। तर आता उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे उद्याच्याला। उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही असं नाही, उद्याच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे, परंतु थोडाफार कमी राहील, मध्यम स्वरूपाचा राहील पाऊस उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, कोकण भागामध्ये सुद्धा पाऊस राहील, परंतु थोडाफार कमी राहील, म्हणजे त्या भागामध्ये मुसळधार पाऊस राहील आणि अतिवृष्टी शक्यता जी आहे, अतिवृष्टी जे आपल्याला होणार आहे ती फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्येच होणार आहे उद्याच्याला अतिवृष्टी। आणि तसेच जे आता शेतकरी मित्रांनो, आता जे आहे आता विदर्भातील अंदाज या ठिकाणी आपण उद्याचा आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपलं आपण आत्ताच सांगितलं आहे, विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त आज पहाटेपर्यंत जे आहे पाऊस राहील। त्यानंतर उद्या सकाळपासून पावसाला म्हणजे ती विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस कमी राहणार आहे, म्हणजे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहणार त्या भागामध्ये। का आता आज उद्याच्याला जे आहे पावसाची शक्यता जी आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी राहणार नाही, फक्त थोडाफार रिमझिम पाऊस राहील, म्हणजे अतिवृष्टी वगैरे काय होणार नाही। आज जशी पाऊस झाला विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसा उद्याच्याला राहणार नाही, उद्याच्याला फक्त जे आहे थोडाफार कमी राहील, रिमझिम पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आपण या ठिकाणी आता सर्व भागातल्या या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता। धन्यवाद।